जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी तालुका आणि गाव स्तरापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील राहावं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी देशातील खेडी संपन्न बनली पाहिजेत, त्यासाठी जनकल्याणच्या योजना प्रभावीपणे राबवा। कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श जिल्हा परिषद होण्यासाठी काम करावं, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्या। जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या कार्यालय प्रवेश प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा आज कार्यालय प्रवेश झाला। खासदार धनंजय महाडिक आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर खासदार महाडिक यांनी नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांचं अभिनंदन केलं। तर खासदार धनंजय महाडिक, अध्यक्षा शिल्पा खोत, माजी अध्यक्षा सौ शौमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेश झाला। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले। सन 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी देशातील खेडी समृद्ध झाली पाहिजेत, गावं समृद्ध होण्यासाठी जिल्हा परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकतं। नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन जनतेच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घ्याव्यात। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करा। केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा। मिळालेल्या संधीचं सोनं करत कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श बनवण्यासाठी एकदिलानं काम करा, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या। देश समृद्ध करायचं तर खेडी समृद्ध झाली पाहिजे आणि खेडी समृद्ध करायची असतील तर जिल्हा परिषद हा एकमेव मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून ती गावं सर्व संपन्न होऊ शकतात। तर आता 8-9 वर्षानंतर या निवडणुका झाल्या। सर्व सदस्यांना आणि अध्यक्ष उपाध्यक्षांना मी याच शुभेच्छा देतो की आपण सुद्धा पुढच्या या कालावधीमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळवावे, परंतु जे पद तुम्हाला मिळालं त्या पदाचा सदुपयोग कसा करता येईल, सर्वसामान्य गोर गरीब दीन दलित दुबळे विधवा अनाथ अपंग अंध यांच्यासाठी आपला पदाचा उपयोग कसा करता येईल हे प्रामुख्याने आपल्याला बघावं लागेल। येणाऱ्या व्यक्तीला इथं तो खूप आशेने येत असतो, त्याच्या ज्या समस्या असतील, त्याच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे। अनेक ग्रामस्थ आपल्याकडे येत राहतील, त्यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्य दिलं पाहिजे। आणि सभागृहात किंवा आपल्या कार्यालयात न बसता मी तानाजी पाटील अध्यक्षाता त्यांनाही मी विनंती करेन की आपण प्रत्येक तालुक्याला भेटी दिल्या पाहिजेत, त्या तालुक्यातल्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, तिथल्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे। जलजीवन मिशनची प्रलंबित कामं वेगानं पूर्ण करून हर घर नल से जल ही मोहीम यशस्वी करावी। विकासाच्या योजनांसाठी निधी कमी पडणार नाही, असं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं। तर जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या कामाचंही खासदार धनंजय महाडिक यांनी कौतुक केलंय। नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून उपाध्यक्ष पदाची संधी मिळाल्याबद्दल नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। गेली 4 वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होतं। प्रशासनानं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय, पण काही प्रश्न प्रलंबित आहेत। महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून निधी खेचून आणू, लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवू, असं उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी म्हटलंय। त्या प्रशासकीय कार्यकालामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता, त्यामुळं बरीच कामं प्रलंबित आहेत। त्या ठिकाणी ज्या भौतिक आणि मूलभूत सुविधा लागतात, म्हणजे आरोग्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, शैक्षणिक भागातले प्रश्न असतील, या सगळ्याच समस्या या ठिकाणी भेडसावतात। या 4 वर्षामध्ये प्रामुख्यानं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार असल्या कारणानं या ठिकाणी भरघोस निधी आमच्या नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब, आमदार अमल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून, हसन मुश्रीफ साहेब, आबिटकर साहेब, म्हणजे जे महायुतीचे नेते आहेत त्या सर्व नेत्यांच्याकडून हे निधी कोल्हापूर जिल्ह्यात कसे जास्तीत जास्त खेचून आणता येतील हा प्रयत्न आमचा राहणार। आणि जो काय बॅकलॉग आहे 4 वर्षाचा प्रशासकीय काळामध्ये प्रलंबित असलेल्या कामांचा, तो सोडवण्याचा प्रयत्न 100% आमच्या सभागृहाचा राहील, एवढं सांगतो।
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रताप पाटील कावणेकर, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संचालक संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरिडकर, एन.डी. वाईंगडे, इंद्रजित पाटील, अरुण जाधव, शिवानी भोसले, काकासाहेब सावडकर, महेश पाटील, अमोल चव्हाण, प्रशांत महापुरे, सलीम महात, कुमार कांबळे, मकरंद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.